नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या आनंदात आज मी तुम्हाला घेऊन आलोय बीड बसस्थानकाच्या अधिकृत इमारतीतल्या कामांचे आणि सुविधा पाहायला. आजचा व्लॉग खास आहे कारण मी दाखवणार आहे बसस्थानकाच्या टेरेसवरून संपूर्ण बस स्टँडचा व्ह्यू, तसेच अधिकृत इमारतीत चालणाऱ्या कामांचे एक छोटीशी सफर. बीडमधील ही सरकारी बस अधिकृत इमारत फक्त इमारत नाही, तर MSRTCच्या व्यवस्थापनाचं हृदय आहे, जिथे बसेस कधी चालणार, कधी येणार, प्रवाशांना सुविधा कशा दिल्या जाणार आणि स्थानिक बस सेवेची सर्व जबाबदारी सांभाळली जाते. तर मित्रांनो, चला आता पाहूया या इमारतीत चालणाऱ्या मुख्य कामकाजाची कहाणी. अर्थातच की नेमकं शासकीय इमारतीमध्ये काय होतं. तर सर्वप्रथम मित्रांनो, बस सेवा. या इमारतीचं मुख्य काम म्हणजे बीड पासून राज्यातील आणि परिसरातील विविध शहरांशी बस सेवा जोडणं, तिकीटिंग आणि शेड्युलिंग. येथे तिकीट विक्री, प्रवाशांची माहिती देणं आणि वेळापत्रकानुसार बसेस चालवणं, लॉजिस्टिक्स, रोजच्या ऑपरेशनसाठी बसेस कुठे पाठवायच्या, कोणत्या मार्गावर जाणार याचं नियोजनही इथेच होतं. या सर्व कामामुळे प्रवाशांना वेळोवेळी बस मिळते आणि सर्व व्यवस्थापन सुरळीत चालतं. अजून मुख्य कारण जे की ह्या इमारतीला विशेष बनवतात म्हणजेच की प्रवाशांसाठी सुविधा. अर्थातच पुढे पाहता नवीन बसस्थानकात प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील अशी काळजी घेतली गेली आहे. वेटिंग एरियाज, प्रवाशांसाठी स्वतंत्र बसण्याच्या जागा उपलब्ध आहेत, जिथे ते आरामात बसून आपल्या बसची वाट पाहू शकतात. प्रवाशांची सोय, सुव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा सुविधा जे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित अनुभव देतात. मेंटेनन्स आणि प्रशासन. आणखी महत्वाचं म्हणजे ही इमारत फक्त बस चालवण्यापुरती मर्यादित नाही, तर बसच्या देखभालीसाठी आणि प्रशासनासाठी ही केंद्रस्थानी आहे. बस संबंधित प्रत्येक रिपोर्ट इथे सर्वात पहिले दिला जातो, जेणे की प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण न हो याची काळजी घेतली जाते. अर्थातच जर समजा कुठल्या मार्गावर कोणती बस बंद पडली असेल किंवा एखाद्या बसला वेळ लागणार असेल, तर सर्वात पहिली माहिती इथे दिली जाते, जेणे की हे डेपोमध्ये उभा असलेले दुसऱ्या बस हजर करतात व प्रवाशांसाठी जाण्यासाठी मार्ग शोधतात. तर मित्रांनो, आज सर्वात खास म्हणजे आपण टेरेस व्ह्यू पाहणार आहोत. टेरेसवर उभा राहून संपूर्ण बसस्थानक पाहताना असं वाटतं की ही इमारत फक्त कामकाजाची जागा नाही, तर शहराचा प्रवाहाचा हृदय आहे. दिवाळीच्या प्रकाशात इमारतीवरच्या झगमगाटामुळे संपूर्ण परिसर एकदम मनोहर दिसत आहे. बसांचं येणं जाणं, प्रवाशांची हालचाल आणि दिवाळीची लाइटिंग हे सगळं मिळून एक वेगळा उत्सव तयार करते.
मित्रांनो, सर्वात खास गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर हे बीड बस स्टँड पाहताना एक मनात वाटतं की आपण असं बस स्टँड कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण आज आपल्या स्वप्नापलीकडचं बस स्टँड बीडला मिळतंय ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मी लहानपणापासून पाहत आहे बीड बस स्टँड खूपच एक वेगळं चित्र होतं. पण आज पूर्णपणे आधुनिक व सुव्यवस्थित एक उत्तम उदाहरण आपल्या समोर तयार झालेलं आहे. कारण की बसची व्यवस्थाच नव्हे तर इमारतीची व्यवस्थाही योग्य पद्धतीने केलेली आहे. जेणे की कोणत्याही प्रवाशाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही पद्धतीची अडचण होणार नाही. कारण की इथे जागोजागी रॅम्प्स त्यासोबतच प्रत्येक कामासाठी वेगवेगळे कॅबिन्स आणि नियोजनयुक्त जागा वाटप केलेली आहे. त्यासोबतच प्रशासकीय कार्यालयात एंट्री करण्यासाठी गेटही वेगळं दिलेलं आहे. जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं आपल्याला बीड बसस्थानकावर प्रत्येक गोष्टीसाठी सापडावं लागायचं की नेमकं कुठे माहित नव्हतं कोणाला काहीच. पण ह्या वेळेस प्रत्येक गोष्ट विभागीय अर्थातच वाटून केल्यामुळे ह्या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा प्रवाशांना होणार आहे. कारण की वेटिंग एरियाज वेगळेत, त्यासोबतच प्लॅटफॉर्म्स वेगळेत, एंट्री एक्झिट वेगवेगळ्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिकीट बुकिंग ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि स्टुडंट पासेस त्यासाठीही एक वेगळी जागा दिलेली आहे. जेणेकरून एक खूप म्हणजे खूप सुविधायुक्त हे बस स्टँड झालेलं आहे. आणि ही बिल्डिंग जवळपास 2 मजली आहे. 2 मजली असल्यामुळे प्रशासकीय कामही जरा जास्त लवकर होतील व त्यासोबतच नक्कीच एक खूप मोठा फायदा आपल्या बीडच्या नागरिकांना होणार आहे. मित्रांनो, सध्या बांधकामाचं काम हे अंतिम टप्प्यात चालू आहे आणि काही दिवसातच आपल्याला हे पूर्ण बस स्टँड सांगा तुमचं नाव. मेरा नाम शेख परवेज. शेख परवेज. परवेज. तुमचं नाव काय तुमचं? खालिद इनामदार. त्यानंतर थँक्यू.
मित्रांनो, दिवाळीच्या या खास ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की बीड बसस्थानकाची अधिकृत इमारत फक्त कार्यालय नाही, तर प्रवाशांसाठी सुविधा, बस व्यवस्थापन आणि शहराच्या गतिवाचं केंद्र आहे. दिवाळीच्या प्रकाशात हे प्रकल्प आणि सुविधांची झलक पाहून खरंच अभिमान वाटतो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आज दिवाळी असूनही आपले बस ड्रायव्हर, कंडक्टर, त्यासोबतच प्रशासकीय कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी व त्यासोबतच बिल्डिंगचे काम करणारे सर्व लेबर बंधू, सर्व असं नसतानाही कामा होते. आपण आज सर्वजण सुट्ट्या घेतलेल्या असतील, पण आपण कुठेही जाताना किंवा कुठे काही पाहत असताना ही गोष्ट जाणीव नक्की असावी की आपल्या सुखासाठी कोणतरी दिवस रात्र सणवार न बघता झटत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया दुसऱ्या ठिकाणी. तोपर्यंत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.